कळतंय, काय थोडं सांगा. मुळामध्ये 7वीच्याच मुलांना नेणार आहे हे आम्हाला कळलेलं आहे आणि 2.25 कोटी रुपये ह्याच्यावरती एका दिवसासाठी खर्च होणार आहे. याच्यासाठी लागणारी माहिती किंवा गटनेत्यांमध्ये याच्यावर चर्चा काय मला समजत नाहीये. हम करे सो कायदा काय मुंबईत मांडलंय आणि तुम्ही एवढा मोठा खर्च करणार आहात तर तुमच्याबरोबर असलेल्या सभागृहामध्ये असलेले सगळेच गटनेते यांच्याबरोबर चर्चा नाही, कुठेही काही नाही. मन मानेल तसा मुंबईकरांचा पैसा वाटेल त्या ह्याला गोष्टीला सहल आहे ना. मग सहलीला मुलांना एक दिवसाला नेता येणार तर केशव सृष्टी ही काय किती चांगली किती वाईट मी बोलायला उभीच आहे, पण तीच का हा पण प्रश्न लोक आता विचारतायत. त्यात करून जेव्हा तुम्ही हे सगळं ठराव करता तेव्हा असे किती पर्याय तुमच्या समोर होते जे तुम्ही नेमले, ज्यांच्यामुळे हा प्रस्ताव आलाय ते मुळातच प्युअरली RSS आहेत, हे कोणी नाकारत नाही. तरी सुद्धा मुलांना काहीतरी शिकायचं आहे किंवा मुलांना काहीतरी दाखवायचं आहे, काहीतरी चांगलं. निश्चित केशवसृष्टी तुमची मी अजून पाहिली नाही, पण ऐकी होते चांगली आहे. मग तुम्ही कारणं काय देताय तर संपूर्ण आयुर्वेद प्लांट, बरोबर ना साईनाथ, आयुर्वेदचे प्लांट आम्ही दाखवतोय. मला सांगायचं आहे या पोद्दारमध्ये चला आमच्या हॉस्पिटलमध्ये, ज्याला नरवेलाचा पाला म्हणतात, अतिशय दुर्मिळ नरवेल, नावच मुळात नरवेल, प्रसूती झाल्यानंतर ब्लिडिंग वगैरे जास्त होतं त्यावेळेला ते अशा अनेक दुर्मिळ तिथे प्लांट आहेत. खूप लांब जायची गरजच नाही, चाली पण आपण जाऊ शकतो. भाईंदर, मुंबई ते भाईंदर किती 45-48 खूप 50 किलोमीटर एका दिवसाचं आहे. 2.25 कोटी किती मुलं आहेत तर 30,000 एका मुलामध्ये. एका मुलाच्या मागे खर्च किती तर 803 काय समथिंग असं येत आहे. 800 रुपयात दिवसभरात तो बसनी प्रवास करील, त्याला काहीतरी खायला द्याल त्याला, तरी एका मुलावर 800च्या वर. बरं ती मान्यता सगळ्यांची घेतली का तर नाही. मग सभागृह काय कोण किती छान किंवा कोण हे बघायला आम्ही येतो का. जसा तुम्हाला वाटतं आम्हालाही वाटतं मुंबईकरांच्या मुलांनी चांगलं बघितलं पाहिजे, मग मुंबईकरांच्या मुलांनी चांगलं बघायला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुंबईकरांच्या मुलांनी बघितलं पाहिजे. अगदी उदाहरण देते, आता पाण्याची टंचाई मुंबईत आहे, पण जे पाणी येतं ते जगात 1 नंबरचं पाणी म्हणजे मुंबई आहे. आणि मुंबईच्या पाण्याचा जो फिल्टर आहे, म्हणजे फिल्टर होण्याची प्रक्रिया आहे, एकदा मुलगा बघेल ना एखादा विद्यार्थी, तो विद्यार्थी सखोल त्याच्यावरती विचार करेल. चमचाभर पण पाणी तो बाहेर टाकणार नाही. आपल्याला संस्कारच द्यायचे तर पहिले ते देऊया ना. आता मला 3000 विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या माध्यमाची मुलं आहेत, मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, गुजराती. आम्हाला माध्यमं पण कळली पाहिजे. सरसकट सगळी माध्यमं म्हणजेच मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू, बाकी सगळी मुलं नेत असताल आहात का तर माझ्या माहितीनुसार याचा अर्थ की आम्हाला काहीतरी महानगरपालिकेच्या बेनिफिटमधनं आमच्या पक्षाला मिळवायचंय. सरळ सीधा कट.
असे आयुर्वेद प्लांट दाखवायचे, हे दाखवायचं आहे, ते दाखवायचं आहे. दाखवा ना मुलांना. तिकडे जाऊन तुम्ही त्यांना दिवसभर ठेवणार आहात. आज आमचा सगळ्यांचा ह्याच गोष्टीला विरोध आहे. पहिला आधी सखोल आमच्याबरोबर चर्चा करा. डायरेक्ट तुम्ही उद्या येईल मला वाटतं स्टँडिंगला, तिथं तर बोलणारच. कारण ह्याच्या वचना DMC आहेत ना, यांच्याबद्दल आता शंका यायला लागली आहे. ज्या DMC आहेत, मी नाव नाही घेणार त्यांचं, मग या DMCचं काम ना कुठल्या तरी पक्षाला पुरस्कृत करायचं. हा अशा DMC असतील तर ह्यांच्याबाबत अनेक अशा गोष्टी आहेत, ह्याच्यावर आयुक्त कारवाई करणार की नाही. एकीकडे आपण बघतोय की जेनझीज प्रत्येकाला खरं तर प्रत्येक राजकीय पक्ष जेनझीजसाठी तरुण मुलांसाठी खरं तर मैदानात उतरताना बघायला मिळत आहे. पण आता जेनझीज सोबत जेन अल्फा ला देखील टार्गेट या निमित्तानं करतायत असं वाटतंय का? कारण 7वीतली मुलं आहेत. हेगडेवार यांच्या संदर्भातली खरं तर केशवसृष्टी आहे असं म्हटलं जातं. सर्टिफाईड पॉलिटिकल कोर्सेस त्या ठिकाणी देखील केले जातात. त्याच्यामुळे जेनझी आणि जेन अल्फा वळवण्याचा प्रयत्न वाटतो. ज्या पद्धतीने जंतर मंतर जे काय मैदान आहे हे जंतर मंतर झाले आणि आता अल्फा झेनजी यांच्या मागे लागले. कळून चुकलं कि देश बदल रहा है, अब देश की हवा बदल रही है. आणि ती जर बदलायची नसेल तर झेनजी अल्फा किंवा आता हळूहळू मला डाऊट आता यायला लागलाय, हळूहळू ना गरोदर स्त्रियांना पण यांचे ट्रेनिंग सेंटर निघतील आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये म्हणजे असेच कोणाचे ना कोणाचे पैसे घेऊन मला म्हणायचे महानगरपालिका कधी जात धर्म पंथ न बघता काम करत आली आहे. आणि ह्या ज्या DMC आहेत ह्या नेहमीच एका पक्षाला पुरस्कृत असतील तर यांना महानगरपालिकेचा पगार द्यायचा का? यांना महापालिकेचे पैसे घेऊन वेगवेगळी जर कामं घडवायची असतील तर यांना महापालिकेत का ठेवायचं? जा ना तुम्ही बाबा तिकडे पगारावर नोकऱ्या करा. तुम्ही आमच्या मुंबईकरांच्या महानगरपालिकेच्या पैशावर एका पक्षाचं तुम्ही ब्रँडिंग करणार, हे ब्रँडिंग आहे. आणि आता मोठा झेंजी येत नाही, कारण मोठ्या झेंजीला कळून चुकलंय. आमचं म्हणणं आहे तुम्ही जीवसृष्टीला न्या, नाही तर आणखीन केशवसृष्टीला न्या. मग अशा महानगरपालिकेचा पैसा न वापरता तुमचे करा. आणि त्यांच्या पालकांना आधी विचारा, पालकांचे म्हणणं आहे. सहलीला नेतो म्हणतील आणि नेत असतील तर अनेक पालक पण म्हणतील की आमच्या मुलांवर अशा पद्धतीने नेऊन एका दिवसात त्यांची यातायात होणार आहे. कारण ते काय कमी ह्याच्यातलं नाही आहे, पळवत राहतील पोरांना, पळा असं नाही पाहिजे. सहल आहे म्हणजे आम्ही पण त्या अवस्थेतून गेलेलो आहोत. सहल म्हटलं की 8 दिवस झोप नाही लागत. 1 दिवसाची असली तर काय घेऊ, कसं घेऊ, कुठली टोपी घेऊ, कुठले कपडे घेऊ, कुठलं म्हणजे युनिफॉर्मच असतो पण तरी पण नवीन बूट पाहिजे, नवीन डबा पाहिजे, हे म्हणजे अतिशय एक उत्साह. त्यामुळे मला वाटतं त्या उत्साहाला जाणून बुजून कुठच्या तरी विचारांचं न लेबल लावता निखिल आनंद त्यांना घेऊ दे. बघा ज्या पद्धतीने त्या कमिटीनी जात पडताळणीमध्ये जात खोटी नाही ठरवलंय हे आधी समजून घ्या. त्याच्यानंतर आलेला 22 ऑगस्ट 2025चा निकाल बघा, म्हणजे नियम आलेला नवीन. विशाखा राऊत ह्या लढवय्या आहेत,
त्या व्यवस्थित केस लढतील आणि जे 3 सदस्यांनी जो निकाल दिलाय तो अर्धा मुर्दा दिलाय की त्या कोर्टात सिद्ध करतील. पण मग याच्यामुळेच विरोधकांना टार्गेट केलं जातं असं सातत्यानं दिसून येत आहे का, असं वाटतंय का? कारण की एकीकडे जी खरं तर मान्यता रद्द केली आहे ती शिवसेनेच्या संदर्भात काही नगरसेवकांची आहे किंवा विरोधातल्या नगरसेवकांची आहे. टार्गेट केलं होतंय कोण? नाही, मुळामध्ये याच्यामध्ये अगदी दिल्ली तू गल्ली राजकारणच चाललंय. आपल्याला दिसतंय, बोलायचं काय. आणि ज्यांना अपेक्षित आहे म्हणजे प्रिया गुरव त्यांना अपेक्षित आहे की मला मिळालं पाहिजे. ते अपेक्षा असणं काय गुन्हा नाही, अपेक्षा असणं मान्य आहे. पण कायदाही बघू ना आपण. आत्ताच का आपण ठरवायचं. आणि विशाखा राऊतनी आधी जाऊन देऊन आलेले आहेत त्या व्यवस्थित त्यांचं लढतायत आणि त्यांची जात खोटी आहे असं होणार नाही. कारण भाजपाच्या एक वरिष्ठ ज्या त्यांच्याच गावात लहानाच्या मोठ्या झाल्या त्यांच्या नात्यात आहे, त्यांची तीच जात आहे आणि त्यांनी तो पडताळा त्यांना दिलाय. मी नाव नाही सांगणार. आणि त्या म्हणाल्या की विशाखा तुझी माझी एकच जात आहे, तुझा पंजोबा माझा हे होता, अशी काय ते जी वंशावळ आहे ती त्या देतील ना, त्या पण करतील. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे राजपत्र तुम्ही आता दिलेलं आहे ते राजपत्र आणि मुंबई महापालिकेचा जो ऍक्ट आहे तो वेगळा आहे, त्याचा आणि ह्याचा काही संबंध लागतोय का हे पडताळणी सुरू. असं अमेय गोले म्हणतात की त्याचा काही फारसा संबंध येईल असं वाटत नाही आम्हाला. नाही ठीक आहे ना, अमेय घोले फार हुशार आहेत बाबा, प्रचंड अभ्यासू नेतृत्व आहे ना. त्यामुळे अमेय घोले बोले आणि अख्खा महानगरपालिका डोले. ओके. पण मग सातत्यानं असं नाही वाटत की दादरमध्ये म्हणजे महेश सावंत यांना देखील चॅलेंज करण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टात सदा सरवणकर यांच्या विरुद्ध. दुसरीकडे विशाखा राऊत यांना देखील या निमित्तानं प्रश्न विचारण्यात आले, टार्गेट करण्यात आले. दादरचा बालेकिल्ला मिळवण्यासाठीचा हा खटाटोप वाटतोय. दादरच काय, वरळी पण फक्त वरळीला काही लागत नाहीये. वरळी तर पक्की हिटलिस्टवर आहे. आणि नुसतं वरळी नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे संताची धनाची कसे दिसत होते तसे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य उद्धव ठाकरे हे सारखे दिसत आहेत बाबा. आता तो आमचा प्रॉब्लेम नाही, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. दुसरीकडे वेगळा प्रश्न असा आहे की सातत्यानं कंत्राटदारांचं आंदोलन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहे. बिलं त्यांची थकवली गेलेली आहेत. एका कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे. त्यांचं नाव आहे गजानन देवगाते. त्यांची बिलं जी आहेत ती अनेक वेळा खेपा मारूनही पुढे केली गेलेली नाही, त्यांना पैसे मिळालेले नाहीत. अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. तुम्हाला आठवतंय का ज्यावेळेला या पक्षामध्ये फार मोठी, आमच्या पक्षामध्ये फार मोठा दरोडा झाला तेव्हा उद्धवजी बोलले होते की जे घालायला आले आहेत, जे घालून गेले आहेत ते पश्चाताप होणार. आज त्यांना असा पश्चाताप झालाय की इकडे पण वाजलं जात आहे, तिकडे पण वाजलं जात आहे. आणि कंत्राटदार आहेत ते तुमच्या जीवावर आधी काम केलेली आहे. तर मग नुसतं असं नाही वाजणार, मग असं पण वाजणार. त्यामुळे आहे धोका. पण मग कंत्राटदार जे आहेत ते वारंवार आंदोलन करतात. नाही, देशाला कळून चुकलं ना की कंत्राटदार लॉबीला फसवून, कंत्राटदार लॉबीला वापरून हा जो काय सत्ता पलट झालाय तो आता मुंबईकर काय देशात कळतंय.